नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. यामध्ये तुम्हाला कोकणातले असे गाव दाखवणार आहे जे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे. या गावाला स्वतःचाच एक बंदर जेट्टी आहे. तिथे छोटी नावं बोटी येतात लिलाव करायला. या ठिकाणाला तुम्ही ओळखलेच असेल, ज्याचे नाव आहे निवती. निवती बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वेंगुर्ल्याजवळ येतो. हा बीच सुंदर तसेच कमी गर्दीचा म्हणून ओळखला जातो. तुम्हाला सुद्धा सी फूड खूप आवडत असेल तर इथे या निवती बंदरवर रोज सकाळी 8 वाजता या माशांचा लिलाव सुरू असतो. तर हे ठिकाण तुम्हाला गुगल मॅपवर दिसेलच, पण या गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी इथल्या लोकांची मदत घ्यावी लागेल. लंच करायला आम्ही खोबरा मासा आणि स्क्विड मासा ट्राय करून त्याचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही निघालो खवणी गावाकडे. यानंतर खवणे गावाकडे जाताना हा असा गवताळ भागाचा रस्ता आपल्याला खवणे गावाकडे घेऊन जातो. किती सुंदर आहे हा रस्ता. यानंतर आम्ही पोहोचलो खवणे गावात आणि आम्हाला जायचं होतं कायाकिंगसाठी. तर हे होते त्या कायाकिंगसाठी इन्स्ट्रक्टर. खवणे बीचचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कायाकिंग. इथे पर्यटकांना कायक बोटी घेऊन कांदळवनामध्ये शांत ठिकाणी फिरण्याचा व स्वतः बोट चालवण्याचा अनुभव मिळतो. सकाळच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेला केलेली कायाकिंग सफारी म्हणजे एक थेरपीसारखा अनुभव. खवणेजवळ असलेले हे कांदळवन मॅंग्रोव्ह एरिया हे जंगल म्हणजेच कांदळ झाडांचे साम्राज्य आहे. ही झाडं खाऱ्या पाण्यात वाढतात आणि समुद्रकिनाऱ्याचे क्षरण इरोजन थांबवतात. इथे अनेक प्रकारचे पक्षी, मासे, खेकडे आणि लहान जलचर आढळतात. इथे आलात तर नक्की हे कायाकिंग ट्राय करा. आम्हा सगळ्यांना तर हे कायाकिंग खूप आवडलं. तुम्ही सुद्धा हे कायाकिंग नक्कीच ट्राय करा. खवणेजवळच हे स्वयंभू मारुती मंदिर आहे. तुम्ही नक्कीच इथे या, कारण फक्त मंदिरच नाही तर इथून समुद्रकिनारा बघण्यात काही वेगळाच आनंद मिळतो. तर हा आहे माझ्यासमोर निळाशार खवणेचा समुद्रकिनारा. संध्याकाळच्या वेळी तिथे क्रिकेट खेळायला काही वेगळीच मजा आली. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत अशा काही खेळांचा तिथे आनंद घेऊ शकता. खवणे बीचवरून परत येताना आम्हाला हे शांतादुर्गा मंदिर दिसले. तिथे आम्हाला आरतीचा लाभ मिळाला.
हे शांतादुर्गा देवीचे मंदिर नेवतीमध्ये होते. खूपच सुंदर होते हे मंदिर. यानंतर आम्ही निघालो नेवतीमधून. पुढे आम्हाला जायचं होतं वाळावल गावाला. पण त्यामध्ये काय काय पाहायला मिळालं ते बघा तुम्ही. कोकणात पाऊस आणि भातशेती बघायला मिळणे म्हणजे स्वर्गच. सोबतच हा नजारा तुम्ही बघूच शकता. नुकताच पडून गेलेला पाऊस, त्यासोबत हे नारळाची झाडे, काय सुंदर नजारा होता तो. त्यानंतर आम्ही निघालो वाळवलच्या दिशेने. वाटेत आम्हाला हे गणपती मंदिर दिसले. गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. फायनली आम्ही पोहोचलो वाळवल गावामध्ये, म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर. इथे कोकणातील गर्ल म्हणून फेमस असलेल्या अंकिता वाळवलकरने लग्न केले आहे, तेच हे मंदिर. हा सुंदर अशा नजाऱ्याला मन भरून बघतच राहावंसं वाटतं. तुम्हाला सुद्धा इथे आल्यावर असेच वाटेल. कोकणातील या सुंदर ठिकाणांचा अनुभव घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला सुद्धा ही ठिकाणे आवडली असतील
तर तुम्ही नक्की या ठिकाणांना भेट द्या. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा.